हृदयविकारांबद्दल चर्चा करायची झाली तर आपल्याला याच्यावर चर्चा करायची काय गरज पडली? अनेक आजार, सर्दीपासून एड्स पर्यंत सध्या पूर्ण जगामध्ये डायबिटीस आणि हृदयरोग हे दोन आजार खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. दुर्दैवाने भारताचा त्यात नंबर 1 आहे. 31 to 35% म्हणजे जवळपास 30 ते 35% लोक डायरेक्ट मरत आहेत. यांना कोणतीच ट्रीटमेंट मिळत नाहीये. आपण चालत असतो किंवा कुठे जात असतो, काही लोकांना ना खूप लवकर दम लागतो, तर ते पण हा हृदयविकाराचं मोठं लक्षण आहे का? काय चुकीच्या गोष्टी आपण करतो की ज्यामुळे हृदयविकार होतात? असं म्हणतात की आपण जे खातो तसं आपण बनतो. हे सर्व जे आजार होतात, बहुतांश लोकांची खाण्याची पद्धत फास्ट असते. एवढं सगळं वेगळ्या पद्धतीने लोकांना ट्रीट करायची प्रेरणा तुमच्यात कसं काय आली? भारतातील शिक्षण तज्ज्ञ DY पाटील सर त्रिपुराचे राज्यपाल होते. ते म्हटले की माझी 7 वेळेस अँजिओप्लास्टी झालेली आणि त्यांना मी ट्रीटमेंट सुरू केली. आजच्या 14 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि दादांचे ब्लॉकेजेस काढले आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांना आतापर्यंत पुन्हा त्यांना ऑपरेशन करण्याची गरज नाही पडली विथ रिपोर्ट. गणित पण बरं होतो. येस सर. सर, निब्बाणाच्या मार्फत आपण अजून कोणकोणत्या आजार दूर करताय? म्हणजे तुम्ही सांगाल तो आजार, फक्त पुन्हा तेच रुग्ण पक्का पाहिजे आणि फॅमिली सपोर्ट. असे कोणते पदार्थ आहे की जे अवॉइड करावे ज्यामुळे हृदयविकार होण्याचे चान्सेस जास्त असतात? म्हणजे भोजनांते वारी विषप्रदम म्हटले आमच्याकडे, की जेवणानंतर जर आपण वारी पाणी पिलो ते विषासारखं आहे. ते वेगळं काय करतो आपण निब्बाणात? की श्वास बदलला की विचार बदलतात. बरोबर आहे. दुसरं, विचार बदला श्वास बदलतो. आयुर्वेदात सांगितलंय की ऋतुमानाप्रमाणे आपण शरीर शुद्धी करून घ्यायला पाहिजे. आता काही गोष्टी तुम्हाला या शिकाव्या पण लागतात. जसं मी नेहमी म्हणतो की आपण सर्व शिकतो, डॉक्टर होतो, इंजिनियर होतो, अजून फील्डमध्ये जातो, पण जीवन जगण्याची कला शिकण्यामध्ये आपण मागे पडतो. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत परत एक वेळेस आहेत डॉक्टर निलेश पाटील सर. सर नमस्ते. नमस्कार. मित्रांनो, सरांसोबत आपण 2 पॉडकास्ट ऑलरेडी केलेले. सरांची जी संन्यासानंतरची जर्नी आणि संन्यासामधली जर्नी, या दोघी गोष्टींवर आपण बोललोय. निब्बाणा जीवन पद्धती काय असते की ज्यामुळे तुम्ही तुमचा प्रत्येक आजार हा बरा करू शकतात कोणतंही ऑपरेशन न करता, त्याबद्दल आपण चर्चा केली सरांसोबत आणि भरपूर लोकांनी सरांसोबत कन्सल्टही केलं. भरपूर वेगवेगळे आजार असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात. जेव्हा माणूस आजारात असतो तेव्हा त्याला खूप दुःख असतं आणि कसं तो त्यातून बाहेर निघू शकतो याचाच तो एक रस्ता बघत असतो. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहे की जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे हृदयविकार असतील, तुम्हाला जर हृदयाचे कोणताही विकार असेल, तर त्यापासून तुम्ही कसं बरं होऊ शकता. सरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे संन्यासी काळामध्ये ज्या गोष्टी अनुभवल्या आहेत, त्याचं मूळ कारण काय असतं तुम्हाला हृदयविकार होण्याचं, किंवा तो हृदयविकार झाल्यानंतर त्याला बरं करण्यासाठी आपण कसा निब्बाणा पद्धतीचा वापर करू शकतो, या सगळ्या गोष्टींवर चर्चा करणार आहे. सर, तुमचं पुन्हा एक वेळा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. सर, हृदयविकारांबद्दल चर्चा करायची झाली तर आपल्याला याच्यावर चर्चा करायची काय गरज पडली आज? येस सर. म्हणजे आजार तर तसे म्हणाल तर खूप आहेत. अनेक आजार, सर्दीपासून एड्स पर्यंत. पण हृदयविकारावर का बोलावं आणि काय ॲक्शन घ्यायची गरज आहे, याचं कारण असं आहे सर की सध्या पूर्ण जगामध्ये डायबिटीस आणि हृदयरोग हे दोन आजार खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. आणि दुर्दैवाने भारताचा त्यात नंबर 1 आहे. म्हणजे भारतात याचं प्रमाण जास्त आहे या आजारांचं. हृदयविकार जेव्हा नंबर 2ला आहे, आपण जर त्याचं पर्सेंटेज काढलं तर साधारणपणे 2022चा डेटा असा सांगतो, जितके लोक भारतात मरत आहेत त्यातले 31 to 35% म्हणजे जवळपास 30 ते 35% लोक भारतीय लोकसंख्येच्या हे एकट्या आजाराने मरत आहेत. डायरेक्ट मरत आहेत. यांना कोणतीच ट्रीटमेंट मिळत नाही आहे. आणि ही जी लोक मरत आहेत सर, ही घरातली की पीपल्स आहेत, कमवते लोक आहेत. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही कमवता लोक जेव्हा घरातनं जातात, त्या घराची काय वाताहत होते, म्हणजे सामाजिक अँगलने हा खूप मोठा प्रश्न आहे. कोणी बघत नाही, हा भाग वेगळा. नंबर 2, आपण जेव्हा म्हणतोय 31 ते 35%, तर जवळपास 40 ते 45 लाख लोक एकट्या आजाराने मरत आहेत. तर भयानक सिच्युएशन आहे. खरं आहे. एक वेळ कोविड परवडला, कारण ती संख्या आपण खूप भयानक म्हणतो, पण ही खूप मोठी भयानक आहे. म्हणून या विषयावर मला असं वाटतं बोलण्याची गरज आहे आपल्याला. बरोबर आहे. सर, हृदयविकार का होतात? म्हणजे जर एक बेसिक गोष्टींचा विचार केला आपण, तर लहानपणापासून ते आपण जे वय आपलं बनतं 25-30, तोपर्यंत काय आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये
किंवा रोजच्या आपल्या जगण्यामध्ये काय चुकीच्या गोष्टी आपण करतो की ज्यामुळे हृदयविकार होतात? खूप चांगला प्रश्न विचारला सर, की मग हे आजार पहिल्यापासून आहेत, पण ज्याप्रमाणे आता ते दिसत आहेत, म्हणजे पूर्वीच्या काळी हा आजार म्हणजे 50-60 नंतरचा आजार मानला जायचा. आजच्या घडीला हा आजार 20-25 या वयाला पण दिसतोय. त्याच्यासाठी अनेक कारण आहेत. आपला समाज ज्या प्रकारे बदलला, मी नेहमीच ऑन्टॉलॉजीबद्दल बोलतो, मानव वर्तणूकशास्त्राबद्दल बोलतो, की जिथे माणसाची उत्पत्ती झाली पहिल्यांदा या जगामध्ये, मनुष्य कसा मोठा होत गेला, कशा वसाहती निर्माण करत गेला, लग्न संस्था, आता लग्न संस्थेमध्ये होणारे वेगळे बदल, शहरीकरण, आज सुद्धा खेड्यातलं जीवन थोडं वेगळं, शहरातलं वेगळं. म्हणजे पूर्वीच्या काही चेतन सर मला आठवतं, गावाकडे लोक 6-7 वाजता झोपून जात असे. आता त्याच गावामध्ये मोबाईल आला, टीव्ही आला, त्यांचं पण जीवनमान शहरी लोकांसारखं झालं. विकासच्या नावाखाली आपण जे काही करतोय ते सर्व अंतर्भूत आहे हा आजार होण्यासाठी. मुख्यतः स्ट्रेस हेच एक कारण आहे आणि धावपळ. आता तिला सुद्धा आपण असं मानलं की आता काय शहर म्हटलं की धावपळ करावीच लागणार, पण असं नाही आहे. आपण जर लक्ष घातलं, थोडं प्लॅनिंग केलं, तर मला वाटतं आपण याच्यावर सुद्धा खूप सुंदर मात करू शकतो. आणि अशा अनेक कारणाच्या पाठीमागे असतात. मेन जे तुम्ही बोलले सर की आधी खेड्यामध्ये म्हणजे मला पण आठवतं की मामाच्या गावाला राहिलोय मी, उन्हाळ्या वगैरे जायचो तेव्हा संध्याकाळी 7 ते 8 वाजता सर तिथं लोक खाट टाकायचे बाहेर झोपण्यासाठी. खरं. आजकाल जेव्हा गावामध्ये जातो तेव्हा अजून पण मुलं म्हणजे सोबत 11-12 वाजेपर्यंत बाहेर फिरत असतात. या गोष्टी आहे, या अवॉइड केल्या तर परत ते म्हणजे जे पहिलेचं जीवन होतं ना ते खूप वेगळं होतं, खरं. ज्यामुळे रोगराई पण कमी होती जरा. खरं. सर, निब्बाणा जी आपली जीवन पद्धती आहे ती हृदयविकारामध्ये कशी लोकांची मदत करते? वेगळं काय करतो आपण निब्बाणा थ्रू हृदयविकारासाठी? आता बघा सर, सध्या कंडिशनला आजार तर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. आणि जेव्हा बहुतांशी वेळेस सर जनरली ही मरणाऱ्यांची संख्या तर वेगळी आहेच बरोबर आहे. हृदयविकारामध्ये, हो. पण जेव्हा हृदयविकार समजतो तेव्हा जास्त करून लोकांना तो दवाखान्यात ॲडमिट झाल्यानंतर समजतो. अर्थात त्याची पहिली लक्षणं येत असतात, आपण दुर्लक्ष करतो. भारतीयांची म्हणा किंवा आपली मानसिकता म्हणा, आपण खूप कॉशियस नाही आहे हेल्थच्या बाबतीमध्ये. वाक्य बोलताना मला माफ करा, की आपण अंगावर काढतो आजार, दुर्लक्ष करतो, अनेक दिवसापासून चेस्ट पेन होत असतं. आणि जेव्हा आपण हॉस्पिटलाइज होतो, काही त्रास होतो, तेव्हा अँजिओग्राफी केल्यानंतर कळतं की पेशंटच्या रक्तवाहिन्यांमध्ये, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आहेत. मग उपलब्ध पॅथीप्रमाणे अँजिओप्लास्टी, बायपास सजेस्ट केल्या जातात. त्या पॅथीप्रमाणे ते उत्तमही असेल कदाचित. पेशंटजवळ बऱ्याचदा पर्याय असतो किंवा नसतो तिथून बाहेर निघण्याचा. परंतु निब्बाणा एक वेगळा विचार मांडतोय अनेक वर्षापासून. आज मी गेले 27 वर्ष या फील्डमध्ये आहे. बरोबर आहे. आणि माझा प्रयत्न आहे की जर नैसर्गिक मार्गाने बरं होत असेल तर शेवटचा पर्याय म्हणून ऑपरेशन पाहिजे. आणि खरोखर बरं होत असेल तर. आता ब्लॉकेजेस जेव्हा होतात तेव्हा डॉक्टरांपुढे, पेशंटपुढे टार्गेट काय असतं? ब्लॉकेज काढून मोकळा करायचा. मग तिथे काही स्टेन टाकणं असेल, ते तिथला ब्लॉक कमी करणं असेल, ज्या काही पद्धती असतील. कॉमनली अजून मी गोष्ट बी या निमित्ताने बघतोय गेल्या 5-10 वर्षामध्ये, की अँजिओप्लास्टी पेशंट सहज करून टाकतोय. अँजिओप्लास्टी करणं म्हणजे अँजिओग्राफीमध्ये जे दिसतं ब्लॉकेजेस आहे 70-80-90%, तर ते ब्लॉकेज डॉक्टर्स आणि पेशंट ब्लॉक काढून मोकळं होत आहेत. मे बी आता मेडिक्लेम आले, पैसे इझिली मिळतात, किंवा डॉक्टरांना तीच ट्रीटमेंट उत्तम वाटते, पेशंटलाही बरे वाटते. परंतु माझा प्रश्न असा आहे चेतन सर, की ब्लॉक काढला आपण म्हणून पुन्हा ब्लॉक होणार नाही का? तसं नाही होत. होतो. बरोबर बोललात. 1दा 2दा 3दा 7 वेळेस केलेले लोक माझ्याकडे जेव्हा येतात, की ब्लॉक जर पुन्हा होत असेल याचा अर्थ ट्रीटमेंट ब्लॉकेज जे पाहिजे ब्लॉक काढण्याची नाही, ती चांगलीच आहे एक प्रकारे काम निमित्ताने. पण समजा बरं आपण ब्लॉक काढला आणि पेशंट गाफील, डॉक्टर आपल्या कामाला, पेशंट आपल्या कामाला, पुढच्या ब्लॉकेजच्या वेळेस मे बी आपल्याला संधी मिळणार नाही. तो जो अटॅक मॅसिव्ह असेल, आणि आपण जे 35% प्रमाण बोललो भारतीय लोकसंख्येच्या,
मे बी त्यात आपला नंबर लागू शकतो. मग अजून आदर्श ट्रीटमेंटचा आपल्याला पर्याय समाजाला देता येईल का? तर निब्बानं काय वेगळ्यापणाने काम करतं? तर पहिली गोष्ट आपण 2 प्रकारे काम करतोय. समजा एखाद्या पेशंटला ब्लॉक डायग्नोज झाले, तो पेशंट दवाखान्यात ॲडमिट असो किंवा नसो, आपण खात्रीने ते ब्लॉकेजेस कमी करून देतो, रिव्हर्स करून देतो. किती टक्के असो. जे आता आपण इतर ऑपरेशनने करतो, त्यांच्या पॅथीप्रमाणे डॉक्टर त्यांची पॅथी फॉलो करतात. आयुर्वेदाप्रमाणे आणि जे योगिक वेगळं सायन्स आपण शोधलंय निब्बाणाच्या माध्यमातनं, त्यातनं आपण ब्लॉक 100% कमी करून देतो. दुसरी ट्रीटमेंट, ब्लॉक पुन्हा होऊन ही मेन ट्रीटमेंट असावी असं मला वाटतं. तर किती दिवस तुम्ही ब्लॉक कमी करणार? मग ब्लॉकेजेस होण्याचं मूळ कारण शोधून त्याला प्रोकार्डिओ म्हणजे हृदयाला प्रोटेक्टिव्ह असं, म्हणजे आता ही ट्रीटमेंट कुणासाठी फायद्याची होऊ शकते? फक्त आपण पेशंटबद्दलच बोलतोय. उद्या ज्यांना वाटते की सर मला हृदयविकार होऊच नाही, जो इतक्या मोठ्या प्रमाणात होतोय, ती लोकं आजार होण्यापूर्वी ही ट्रीटमेंट घेऊ शकतात प्रिव्हेंटिव्ह म्हणून. आणि दुसरे जो गट आहे, झाल्यानंतर रिव्हर्स करू शकतात. रिव्हर्स केल्यानंतर पुन्हा होऊ नये त्यांना, त्यासाठी उपलब्ध आहे. आणि मला असं वाटतं सर बऱ्याचदा काय चिंतन सर की अँजिओप्लास्टीमध्ये स्टेंट टाकले जातात वगैरे, पण बायपास सारख्या सर्जरीमध्ये शारीरिक मानसिक अपंगत्व येतं. म्हणजे एखादा पार्ट जेव्हा बऱ्यापैकी कापला जातो आणि वयामानाने तो जुळत नाही, बरं एवढं करून ऑपरेशनचा तो जो काही प्रोसेस आहे, ती टांगती तलवार नेहमी राहते. कारण मूळ काहीतरी घडलंय ना. ज्या अर्थी रुग्णाला ब्लॉक झालेला आहे, त्या अर्थी काही कारण घडलंय. धूर आहे म्हणजे कुठेतरी आग आहे. बरोबर आहे. आपण धुराला टेम्पररी बाजूला केलं, पण ती आग कंटिन्यूअस चालू आहे. त्यामुळे मला ही ट्रीटमेंट परिपूर्ण वाटते निब्बाणाच्या ठिकाणची. मग तिचं वेगळंपण कसं आहे? तर पहिली गोष्ट हे वेगळंपण आहे, जे आपण मुळापासून बरं करतो. ती प्रोसेस फॉलो करण्याची माझी पद्धत वेगळी आहे. जरी मी MD आयुर्वेद डॉक्टर असलो, आयुर्वेदातलं असलेलं ज्ञान, योग आणि माझ्या संन्यास जीवनातनं मला जे मिळालं, या सर्वांना एकत्रित केलं आणि मानवी जीवनाचा जेव्हा मी डीप अभ्यास केला, तर शरीर, मन आणि आत्मा या 3 लेव्हलला आजाराची कारणं सापडतात. मी खूप डीप आहे, मागचा जन्म आहे, हा जन्म आहे. शरीर लेव्हलला आपण काय खातो, आपला डाएट, नंतर आपली जीवनशैली, आपली विचार करण्याची पद्धत, आपण रात्री किती वाजता झोपतो, किती वाजता उठतो, शारीरिक लेवलला व्यायाम करतो. कारण गमतीने बघा, आता जेही साधक, जेही प्रेक्षक माझे आपलं पॉडकास्ट बघत असतील आणि जी वेळ असेल बघण्याची, समजा सकाळ संध्याकाळचं जेवण केलं असेल, तर माझा प्रत्येकाला प्रश्न असतो नेहमी प्रेमाचा, की आपण आज जेवण तर केलं असेल, तो तर आपला जन्मसिद्ध हक्क आहे. बरोबर. पण किती लोकांनी व्यायाम केला आज? कमेंट करा कोणी केलाय आज. यस. आस्क युअर सेल्फ. स्वतःला विचारा, मी जेवण तर केलं, 1 टाईम 2 टाईम नाश्ता केला असेल, पण व्यायाम किती लोकांनी केला? आणि जेव्हा मी असं 200-500 लोकात बोलतो ना चेतन सर, हार्डली 10-12 हात. माझा पुढचा प्रश्न येतो, व्यायाम केला, एक 2 ते 5 किलोमीटर कोण पळायला गेलं, तर 10 मधले 5 हात खाली येतात. व्यायाम पण जो आपण करतोय, व्यायाम सुद्धा शिकावा लागतोय, लोकांना माहित नाही. आपण बघा कॉमनली पायी फिरायला जातो. कुठे विचारलं आपण? कोणी सांगितलं? किती किलोमीटर फिरायला पाहिजे? हार्टचा रेट किती जायला पाहिजे? सर्व सायंटिफिक आहे. पण जातोय. म्हणून फिरायला जाऊन सुद्धा आमच्या माणसाला अटॅक आला, असं बरेच जण म्हणतात की चांगले व्यायाम करायचे. फक्त तेवढं करून होत नाही. तर त्याप्रमाणे हे जे आता होतंय की जेवण केलं पण व्यायाम करत नाही, हे शरीरासाठी. मनाच्या लेव्हलला बरंच आपण असं बघतो चेतन सर, की एखादा व्यक्ती कृश असतो, तब्येतीने तेवढा कुपोषित म्हणू शकतो. कुपोषित म्हणा किंवा वीक म्हणा, वीक असतो. त्याला अटॅक येतो. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की तब्येत जाडी असल्याने झालं नाही. तुम्ही बघत असाल, म्हणजे फक्त मोठापा किंवा स्थूलता हे कारण नाहीये, फॅट कारण नाहीये. त्याशिवाय अजून पण कारण जे मनाच्या लेव्हलला येतं. ओके. मग ज्याचं आपण वेगळंपण जेव्हा आपण बोलतोय, तर आपण खूप डीप अभ्यास केला, त्याचं दिसलं की ताणतणाव, स्ट्रेस मॅनेजमेंट, स्ट्रेस खूप महत्त्वाचा आहे. सर्वात मेन स्ट्रेसच्या पाठीमागे आपण गेलो तर आपला स्वभाव. मी मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की हृदयविकार होण्यासाठी स्पेसिफिक स्वभाव असतो आणि सर्व केलं आणि स्वभावावरच काम आपण नाही केलं. पुन्हा म्हणतो आपण स्वभावाला औषध नाही आहे, पण स्वभावाला औषध सापडलेलं आहे. स्वभाव बदलतो. वाल्मिकी झालेला या जगामध्ये. अंगुलीमारला अहिंसक केलं गौतम बुद्धाने भेटल्यानंतर. आपणही बदलू शकतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि अनेक लोक बदलतात. मनाच्या लेवलला बदल करून स्वभाव, विचार, ॲक्शन बदलून त्याचं स्ट्रेस मॅनेजमेंट करायचं. शरीर लेवलला आपण आपल्या गप्पा केल्या आणि एकदा या 2 गोष्टी बदलल्या, व्यक्तीला आत्मस्थित करायचं. या संसारामध्ये राहून कोणताही संन्यास किंवा कुठलाही मंत्र न म्हणता, कुठलाही धर्म न बदलता,
याच जन्मामध्ये संसारात राहून त्या व्यक्तीला एक आदर्श व्यक्ती बनवायचं, जेणेकरून या आजाराचं मूळ कारण आपल्याला नीट करता येतं. मग यासाठी म्हणून आपण सध्या अनेक ठिकाणी आपण तर बहुतांश ऑनलाईन ट्रीटमेंट करतो. पण आपल्या संभाजीनगरला आपण एक सुंदर असं छोटंसं सेंटर, आश्रम सेंटर टाकलेलं आहे. तिथे जेव्हा रुग्ण ॲडमिट होतो, त्याला सकाळपासून तर झोपेपर्यंत एक प्रोसेस आहे. समजा आपण सकाळची निब्बाणा टी त्याला देतो. मग तिथील असलेले योग, प्राणायाम, काउन्सिलिंग, एक विशिष्ट प्रकारचा डाएट आपण डेव्हलप केलेला आहे. कारण डाएट, आहार असं म्हणतात की आपण जे खातो तसं आपण बनतो. परंतु तिथे पण तो अंधार आहे की आपण जे खातो ते कसं खातो, जिभेच्या अनुषंगाने खातो. म्हणजे मला आवडतं म्हणून खातो. परंतु पोटाला काय आवश्यक आहे, तर आयुर्वेदामध्ये, योगामध्ये स्पष्ट सांगितले की 6 प्रकारचे रस आहेत. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. म्हणजे गोड, आंबट, खारट, कडू, तिखट, तुरट. तुरट रस तर आपल्याला आवडत नाही, कडू आपण बघत नाही, गोड आणि आंबट जास्त खातो. मग त्या संबंधी आजार तुम्हाला वाढताना दिसत आहेत. गोड आणि आंबटचेच आजार आहेत. मोटापा, डायबिटीस, यंग ओबेसिटी जी आता भारतात वाढते, की तरुण मुलं कमी वयामध्ये जे जाड होत आहेत. बरोबर. आहाराचं सेवन. मग इथं या पुन्हा फक्त रसच नाही त्या खाण्यातले, आपल्या खाण्याच्या पद्धत चुकीची आहे. जसं मी आता विचारलं की आपण जेवण केलं पण आपण व्यायाम नाही केला. म्हणजे व्यायाम केल्याशिवाय जेवण करू नये हा एक नियम आहे. पुन्हा जेवण करायच्या पद्धती, मग आपल्या सेंटरला किंवा जेव्हा मी ऑनलाईन रुग्णांना ट्रीटमेंट देतो, तर आम्ही त्यांच्या डाएटमध्ये खूप मोठा बदल करतो. डाएट चेंज करतात. डाएट चेंज करतो. आदर्श खूप असा भयानक डाएट तो नसतो, फ्रेंडली असतो, लोक सहज खातात. आणि असे मायक्रो बदल आपण जर करत गेलो शरीरापासून आत्म्यापर्यंत, तर पेशंटचं मूळ कारण सापडतं, ब्लॉकेज तर जातो आणि पेशंटला पुन्हा ब्लॉक होत नाही. आणि याच्याशिवाय अनेक डायमेन्शन्स आहेत. आपला श्वास आहे, अनेक गोष्टी, आपली विचारसरणी आहे. हे सर्व एकत्रित म्हणजे निब्बाणा ट्रीटमेंट प्रोग्राम आहे. तुम्ही जे वेगळं पण मला विचारलं ते सर्व याच्यामध्ये येतं. सर, भरपूर वेळेस आपल्याला असं होतं की दम लागतो खूप. आपण चालत असतो किंवा कुठे जात असतो. काही लोकांना ना खूप लवकर दम लागतो. तर ते पण हा हृदय विकाराचं मोठं लक्षण आहे का? नाही, म्हणाल तर दम हे अनेक आजारामुळे लागतं. रक्त कमी असताना पण दम लागतो, किडनीच्या आजारात पण लागतो, दमा असताना पण लागतो, सायनस असताना लागतो, COPD असताना, चेस्टचे प्रॉब्लेम असताना. पण कॉमनली जो दम लागतो तो हृदयविकारामुळे जो लागतो तो कसा ओळखायचा? काही पावलं चालल्यानंतर किंवा विशिष्ट चढ चढताना, पायऱ्या चढताना जो दम लागतो. आता रक्त कमी असताना दम कसा लागतो? बसल्या बसल्या दम लागतो. समजा मी बसलोय आणि मला असं काय झालं, हा रक्त कमीमुळे. पण जेव्हा रुग्ण सांगतो की मी चालतो आहे आणि तेव्हा मला दम लागतो आणि पुन्हा सोबत छाती मला भरल्यासारखी वाटते, डावा हात दुखतोय, समजून घ्यावं की हे हृदयविकाराच्या लक्षणाकडे आपण जातोय. म्हणजे या पॉडकास्टच्या माध्यमातून माझा प्रयत्न आहे सर, बरोबर आहे. की जनजागरण करणं. म्हणजे आपण हे प्रमाण जरी कमी करू शकलो, म्हणजे प्रिव्हेन्शन हे कधी पण बेटर आहे ट्रीटमेंटपेक्षा. तर घरच्या घरी ज्यांना आज दम लागत असेल, चालताना छाती भरून येत असेल, डावा हात दुखत असेल, हे बेसिक सिम्पटम आहे, तुम्ही हृदयविकाराकडे जाताय. त्यातल्या त्यात ज्या लोकांना डायबिटीस असेल, चेतन सर, डायबिटीस असताना हृदयविकाराचं होण्याचं प्रमाण 4 पट असतं. जरी तुम्ही प्रॉपरली शुगर मेंटेन केली तरी सुद्धा, आणि ज्यांनी नाही केलं त्यांचा राम भरोसा आहे, मग ते वाढणारच. डायबिटीस असताना हे प्रमाण वाढतं. तर त्या प्रकारे चेस्ट पेनला आपण डायग्नोज करू शकतो, तुम्ही जो मला प्रश्न विचारला. बरोबर आहे. तर त्यावेळेस ते हे होतं. एखादा व्यक्ती आजारी पडतो, तर आजारी पडल्यानंतर मग पण दम लागतो. पण तो त्या आजारपणाचा दम असू शकतो सर. हो. सर, हा बोला सर, बोला. तो त्या विकनेसचा दम म्हणू आपण. विकनेसचा तो दम असतो. Temporary. जास्त गोळ्या खाऊन वगैरे पण हो. जेवण कमी केलं असतं, झोपून असतो, पण हा दम कंटिन्युअस त्याच्या बॉडीमध्ये सतत असतो. हा, याचा जो बोलले तुम्ही. हो. आणि इथे एक मला ऍड करावं वाटतं की रुग्णांनी अंगावर काढून यायला आपली बॉडी, मी नेहमी सांगतो की आपलं शरीर आपल्याशी बोलतं, खरंय. सतत बोलतं, आणि आपलं शरीर आपलं खूप चान्स देतं, खूप आज्ञाधारक आहे. आपणच आहे त्याची भाषा ऐकत नाही. म्हणजे असं म्हणतात एका आध्यात्मिक प्रवासामध्ये की देव तुम्हाला 3 चान्स देतो, तसं शरीर तुम्हाला अनेक चान्स देतं, सांगत असतं. मग मी म्हणतो की तुम्हाला शरीर सांगतंय ना,
दम लागतोय ना, आता हा भाग वेगळा की तुम्ही कोणती ट्रीटमेंट घेताय, हम्म. तुम्ही कोणाला अप्रोच होताय, पण अप्रोच व्हा, डायग्नोज करा, त्याला सहन करू नका. नंतर मग आपले अजून एक वाईट याचं वाटते की अं, आपण झाल्यानंतर डॉक्टरकडे जातो हम्म. आणि पुन्हा ब्लेम डॉक्टरांनाच करतो. बरोबर आहे. प्रत्येक डॉक्टर काही वाईट काम करत नाही सर. डॉक्टरांची एकंदर जमात ही पेशंटला चांगलं करण्यासाठीच आहे. अशी आहे. पण आपली पण अवस्था काय आहे, आपण पण किती काळजी घेतो याच्यावर खूप काही डिपेंड आहे. हे मला मान्य आहे की काही काही डॉक्टर चुका करत असतील, काहींनी याचा व्यवसाय केला असेल, पण त्यांचं कर्म त्यांच्याजवळ. पण बहुतांश डॉक्टर चांगलं करतात. पण आपण जर प्रिव्हेंट करू शकलो आणि वेळेवर जर गेलो, वेळच्या वेळी तपासण्या केल्या, आता कोलेस्ट्रॉल, हा आपलं स्ट्रेस मॅनेजमेंट, नंतर आपलं शुगर, वर्षातनं एकदा 40 नंतर रिपोर्ट केले पाहिजे. रिपोर्ट केल्यानंतर ते रिपोर्ट फक्त करून फायदा नाही, ते नलिफाय केले पाहिजे, त्याला नीट केलं पाहिजे. आहेत ना अनेक सेंटर्स आहेत, हम्म. अनेक डॉक्टर्स आहेत, तुम्हाला कमी करतील. बऱ्याचदा काही लोकांचे अजून एक प्रवृत्ती दिसते, ते रिपोर्ट यासाठी करत नाही की त्यात काही सापडेल म्हणून. भीती वाटते त्यांना. भीती वाटते. हा. हे चुकीचं आहे. तुम्हाला भीती वाटते म्हणून बॉडीतला आजार तर थांबणार नाहीये. म्हणजे मी असं पाहतो की चांगले चांगले लोक रिपोर्ट न केल्यामुळे आजारी पडलेले आहेत. रिपोर्ट तुम्हाला इंडिकेट करतात. बरं, सर्वात मेन रिपोर्ट जाऊ द्या, तुम्ही जर सजग असाल, थोडे शांत बसलात, तुमचं शरीर तुम्हाला सांगतं ओके. काय होतंय बॉडीमध्ये. खूप मोठं डॉक्टर आहे आपलं शरीर म्हणजे. खरंय, शरीरच तुम्हाला सांगणार आहे. येस येस. सर, हे एवढं सगळं वेगळ्या पद्धतीने लोकांना ट्रीट करायची प्रेरणा तुमच्यात कसं काय आली? बघा, पहिली गोष्ट ठरवून तर मी इकडे आलो नाही. म्हणजे मी BAMS ॲडमिशन घेतलं भारतीय विद्यापीठला, नंतर MD केलं. डॉक्टर आपला दवाखाना टाकतो की पेशंट बरे करण्यासाठी, म्हणजे दुसऱ्याच्या आजारातून आमचा व्यवसाय चालतो असं आपण म्हणू. बरोबर. ठरून मात्र माझा पहिल्यापासून मी रुग्ण चेक करताना पहिल्यापासून एक माझा आध्यात्मिक योगिक पिंड होताच. म्हणजे बालपणापासून अनेक वाचन मी केलं. जिथं मी राहिलो त्या ठिकाणी संघशाखा, चांगले विचार, चांगले गुरु आणि अनेक आध्यात्मिक कोर्सेस मी केले. तर तुम्ही जे करतात, ज्या मार्गावर चालतात, तुमची जी विचारशैली असते त्याप्रमाणे तुम्ही तुमचं जीवन जगता किंवा तुम्ही तुमची प्रॅक्टिस डेव्हलप करतात. बरोबर आहे. मी सक्सेसफुल शांत प्रॅक्टिशनर म्हणून होतो. माझ्या अनेक पॉडकास्टमध्ये आलेले, पण नवीन प्रेक्षकांना मी या निमित्ताने सांगेल की करता करता मला माझ्या शहरामध्ये हवं ते यश मिळालं. पण मला वाटलं की योग आयुर्वेद आपण प्रचार प्रसार करूया, म्हणून मी महाराष्ट्रभर एक 13 ते 15 बेंचेस टाकल्या. पेशंट खूप येत गेले, पेशंट बरे होत गेले. त्या काळातील शंकरराव चव्हाणपासून तर जेवढे विद्यमान राष्ट्रपती, राज्यपाल, खासदार, अनेक लोकांना मी ट्रीटमेंट द्यायचो. मला आयुष्याच्या एका वळणावर वाटलं की सर्व काही आहे, पण ते सुख नाही ज्या सुखासाठी आपण एवढं सर्व करतोय. आणि मी एक विचार केला आणि या जगापासून दूर जायचा निर्णय घेतला. त्यापूर्वी मी माननीय डॉक्टर अभय बंग, बाबा आमटे, द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी सारखे अशा लोकांचं वाचन केलं होतं की ज्यांनी उभ्या आयुष्यात सर्व चांगलं असताना ते जनकल्याणासाठी सोडून निघून गेले, मनशांतीसाठी. विनोबा भावेंचा अभ्यास मी केला होता. तर मी एक नवसन्यास घेऊन टाकला, सर्व सोडून दिलं सर मी. हे तुमचं चालू होतं सर. हे सर्व जे जे सगळं तुमचं अर्निंग पण चांगलं असेल, एवढ्या मोठ्या लोकांना तुम्ही ट्रीट करत होते. खूप चांगल्यापैकी होतं, ज्यासाठी लोक स्वप्न बघतात. म्हणजे 15 बेंचेस महाराष्ट्रामध्ये असणं आणि सर्व होतं माझ्याकडे, आपण ज्याला लौकिक अर्थाने म्हणतो. पण त्यावेळेचा निर्णय घेतला, नियती असेल, माझं कर्म असेल, मागचा जन्म असेल. बरं, मी जो निर्णय घेतला चेतन सर, परत यायचं म्हणून मी असं तुमच्या समोर बसेल असं म्हणून मी गेलो नव्हतो. मला ते शोधायचं होतं जे पैशापलीकडे असतं, या नावापलीकडे असतं. आणि अनेक गुरु मी केले, अनेक गुरूंकडे गेलो. त्यातल्यात मला ओशो नावाचे जे गुरु आहेत, आचार्य रजनीश, त्यांना मी यूट्यूब वगैरे तेवढं फेमस नव्हतो, मी त्यांना पुस्तकाच्या माध्यमातून प्राप्त केलं. आतापर्यंत त्याच्या कधी मी आश्रमात गेलो नाही, ते आता या जगात नाहीये. पण त्यांना मी समजून घेतलं, उमजून घेतलं, एकलव्यासारखं. आणि त्यांचा संन्यास कसा आहे की बाकी संन्यासामध्ये तुम्ही घर सोडून गेला की तुम्हाला जावंच लागतं, कपडे परिधान करून, जे काय प्रोसेस असेल त्याप्रमाणे. परत यायची त्याच्या संधी नाहीये. पण यांनी एक नवं संन्यास मांडला. त्याच्यामध्ये तुम्हाला ते असंही म्हणतात की जे लोक संन्यास घेऊन गेले ते पुन्हा आपल्यामध्ये आले. म्हणजे जसं गौतम बुद्धांचं उदाहरण घ्या, ते राजा होते, महावीरांचं घ्या किंवा अनेक लोकांचं घ्या, की जेव्हा त्यांना दुःख होतं ते जीवनातून, ते आहे त्या संसारातून बाहेर निघून गेले, साधना केली त्यांच्या पद्धतीने, आणि जेव्हा त्यांना साक्षात्कार म्हणा किंवा अनुभूती आली तर ते आपल्यामध्ये, मग ओशो म्हणतात, आपल्यात ते परत आले. मग ओशो म्हणतात की अगर
जाकी फिर से यही आना है, फिर जा क्यों रहे हो. हा. मग त्यांनी घरात राहूनच करण्याचा संन्यास निवडला. ऍक्च्युली तो अवघड आहे, पण तो मला पटला, कारण तोपर्यंत माझं लग्न झालं होतं, मला मुलं होते आणि उद्देश तर माझा होता ईश्वर प्राप्त करणं, शांती प्राप्त करणं. तर मी सर्व सोडलं आणि मी त्या अवस्थेला गेलो. तो मोठा प्रवास आहे. ज्या प्रेक्षकांना हवे ते नंतर माझे युट्यूब चॅनल, आपल्या आधीच्या हो, पॉडकास्टवर आपल्या आईचं पूर्ण podcast मध्ये डिटेलच आपण केले. एक्झॅक्टली ते अजून जाणू शकता. तेव्हा जे मला मिळालं, जे काय अनुभूती मिळाली, मग मी परत आलो. मला असं म्हणता येईल चेतन सर, की काहीतरी अलौकिक मिळालं जे शब्दातीत आहे आणि त्याला मला माझ्या रुग्णावर उपयोग करता येईल का, आणि त्यातून ही कल्पना आली. तर आज अनेक असाध्य आजार, म्हणजे आज आपण हृदयविकाराबद्दल बोलतोय, पण मायग्रेन नावाचा एक आजार आहे बघा, जो कायमचा बरा, म्हणजे कायमचा बरा होत नाही याचं अनेक याला लेबल लावलं आहे. मायग्रेन बरा होत नाही असं लोक म्हणतात मॉडर्न सायन्समध्ये. आज आपल्याकडे शेकडो सक्सेस स्टोरीज आहे, मायग्रेन बरा करू शकतो. सोऱ्यासिस, वंध्यत्व, नंतर पांढरकोड, सांधेदुखी, स्पॉन्डिलोसिस, कॅन्सर, एड्स, म्हणजे तुम्ही नाव घ्यावं आजाराचं, फक्त रुग्णाची इच्छा पाहिजे. एडिस पण बरं होतो. येस सर. एड्स शेवटी काय आहे, इम्युनिटी लॉस होणं, व्याधी प्रतिकार क्षमता कमी होणं, आणि ते कमी झाल्यानंतर मल्टिपल आजार होणं आहे. फक्त मी काय म्हणेल, हे जेव्हा मी असाध्य आजारांचे नाव घेतले आत्ता, मला तो रुग्ण, त्याची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि फॅमिली सपोर्ट जर मिळाला, तर मी आणि आमची निब्बाणा टीम नेहमी सज्ज असते. आणि अजून जर बघायचं असेल प्रेक्षकांना, इव्हन तुम्हाला सुद्धा, आपले जे अशा 4-5 पॉडकास्ट झाले, त्याच्या खाली आपण जर कमेंट्समध्ये गेलात, तर जे रुग्ण सध्या औषध घेत आहे या रिसेंट 5-6 महिन्यामध्ये, त्यांनी त्यांचे अनुभव लिहून ठेवलेले आहेत. हो. कोणी लिहितं, कोणी लिहित नाही. तर तिथे पण तुम्हाला माहिती मिळेल की त्यांना काय बदल वाटतंय, 3 महिन्यात कसे कॅन्सरच्या पेशंटला चेंजेस काय आले चेंजेस त्याच्या काय आयुष्यात? आले. मग ते मानसिक विकारामध्ये पण आपण नेहमी बोलतो, मागच्या वेळेस पण बोललो, सिझोफ्रेनिया, डिप्रेशन, OCD, हे आजार तर असाध्य लेबल लावून टाकले. मुलं नरक यातना भोगत असतात, आई वडिलांना त्रास असतो. म्हणजे माझ्या सर्वात जवळचे आजार, म्हणजे मला तसं आवडत नाही, पण जेव्हा मुलांना मी आजार झालेला पाहतो, तर माझं मिशन आहे की सर्व तर बरं करेल, पण मानसिक आजारावर माझं जास्त लक्ष आहे, कारण तो त्या मुलाचं आयुष्य खराब करून टाकतो. हे सर्व आजार आपण या सर्व पद्धती बेस वापरून, ज्या आता आपण गप्पा करतोय, बरोबर आहे. कायमच्या बरं करतो सर याच्यामध्ये. सर, हृदयविकार हा खूप मोठा आजार बनत चाललाय आणि प्रत्येकाला वाटतं की व्हायलाच नको मला नंतर, कारण ते अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, भरपूर साऱ्या प्रोसेस आहे, डेंजर प्रोसेस आहे. तर याला अवॉइड कसं करायचं की मला व्हायलाच नको, यासाठी मी काय पहिली गोष्ट, डेंजर प्रोसेसची गरज नाही. आता निब्बाण आलेलं आहे हां. आणि औषधांनी आणि या प्रोसेसने बायपास, अँजिओप्लास्टी आपण सहज टाळू शकतो, म्हणजे जायची गरजच नाही. आता आपण असं बोलूया की तुम्ही जो प्रश्न विचारला सर, की एखाद्याला वाटते की मला आजार होऊच नाही, व्हायलाच नको, तोच आपला प्रयत्न आहे. बरोबर आहे. कुठल्या डॉक्टरला वाटत नाही की पेशंटने आजारी पडावं. मला असं वाटतं की रुग्णांनी काय करावं, की आपण सर्व डिझाईन करतो, आपण बऱ्याच गोष्टी आणताना काळजी घेतो, पण शरीरामध्ये आपण काय टाकतो आहोत, कसं जगतो आहोत, लाईफला आपल्या डिझाईन करता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, की आपण का जगतोय, कुणासाठी जगतोय, आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे. मग ह्याचे टप्पे आहेत. समजा तरुण मुलांना हे आजार होत आहेत, तर आई वडिलांनी हे बघायचं आहे की आपण आपल्या मुलांना काही ताणतणाव देतोय का. प्रत्येकाला वाटतं आपला मुलगा IIT इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा. अपेक्षा असणं स्वाभाविक आहे, पण त्या अपेक्षा किती लेवलपर्यंत मुलांपर्यंत पोहोचवायच्या, त्याचा कल कुठे आहे, त्याला आपण समजून घेतोय का. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणेल, याच्याकडे बिलकुल बघू नका, कारण लोक काही बोलतील. बरोबर. आणि लोकांच्या अनुषंगाने आपण बऱ्याचदा आपल्या जवळच्या लोकांना या जीव घेण्यास स्पर्धेत टाकून देतो. मी म्हणत नाही की डॉक्टर, इंजिनियर तुम्ही होऊ नका, पण आनंदाने व्हा. आनंद हा खूप महत्त्वाचा असतो जीवनामध्ये. तुम्ही झालात, डॉक्टर झालात, इंजिनियर झालात, खूप पैसा कमवला आणि तुमचं आरोग्यच नाही, काय करणार त्या पैशाचं. म्हणजे लाईफचं बॅलन्स तुम्हाला साधता यायला पाहिजे. आता काही गोष्टी तुम्हाला या शिकाव्या पण लागतात. जसं मी नेहमी म्हणतो की आपण सर्व शिकतो, डॉक्टर होतो, इंजिनियर होतो, अजून फील्डमध्ये जातो, पण जीवन जगण्याची कला शिकण्यामध्ये आपण मागे पडतो. जीवन जगण्याची कला. येस. मी तर म्हणतो की, आणि माझा प्रयत्न आहे,
बघू या पॉडकास्टच्या माध्यमातून किंवा माझे जे कॉन्टॅक्ट्स येतात मुख्यमंत्र्यांशी व राज्यपालांशी, आणि देव करो असा एक दिवस येवो की आपल्या सिलेबसमध्ये शाळेमध्ये शिकवायला गेलं पाहिजे की जीवन कसं जगावं. हम्म. खूप सोपं आहे सर. आजार झाल्यानंतर आपलं कळते की माझं काय चुकलं. राईट. आता आपण जे बोलतोय, जे आम्ही करेक्ट करतोय आपल्या सेंटरला किंवा पेशंटला ऑनलाईन सेशनमध्ये, की आपल्या म्हणजे मी तुम्हाला सांगतो, जन्मापासून मरेपर्यंत लाईफ तुम्हाला डिझाईन करता यायला पाहिजे की व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट इन दिस लाईफ. मी का आलोय, माझ्या जगण्याचा अर्थ काय आहे. माझ्या अगोदर पण खूप लोक येऊन गेलेत, खूप लोक येणार आहेत, मागचा अनेक जन्म होते. मी अजून नेमकं या जन्मात काय करणार आहे व्यक्ती म्हणून. जर तो सजग असेल तर आई वडिलांनी आपल्या मुलांना ट्रस्टी म्हणून वाढवावं. हम्म. असंही खलील जिब्रान काय म्हणतो माहितीये, तुमची मुलं तुमचे कधीच नसतात. एका आत्म्याला जन्म घेण्याची इच्छा होते आणि एक आत्मा तुमच्या पोटी येतो. दिसतात ते आपल्यासारखे, म्हणून ते आपले वाटतात. आपण ट्रस्टी आहोत, ठीक आहे. तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त कळतं, पण कलेने त्याचा कल बघत त्याला इतकंही प्रेशराईज करू नये, त्याला इतकंही पळू नये की तो अभ्यासाच्या ताणात येईल. त्याला खेळ द्यावा. शाळेची सिस्टीम अशी झाली सर की मुलांना खेळता येत नाही. पण प्रत्येक पालकाने आपल्या मुलाचं जर व्यवस्थितपणे वेळ देऊन नियोजन केलं, तो त्याला चांगला आदर्श देऊन जगू शकतो. जो मुलगा सजग झाला, 18-20च्या पुढे गेला, माझं असं म्हणणं आहे की व्यायाम तुम्हाला वाटतं होऊ नये, तर नित्य नियमाने व्यायामाची एक आवड पाहिजे. तुम्ही गरीब असता, श्रीमंत असता, इच्छाशक्ती असेल, पळण्याच्या व्यायामाला पैसे लागत नाही, सूर्यनमस्कारला पैसे लागत नाही, जिम तुम्ही करू शकता, कोणताही व्यायाम करा, पण तो नियमितपणे करा. स्वतःला नियम घालून द्या, मी जर व्यायाम नाही केला तर मी जेवण नाही करणार. आपण जेवण करतो, पण त्या पोटाला शरीराला व्यायाम पाहिजे असतो. नंतर वेळेचं नियोजन. साधारणपणे पैसा मिळतो म्हणून लोक जीव जाईस्तोवर काम करतात, पण आज झोपेला 8 तास, कामाला 8 तास आणि स्वतःला 8 तास. स्वतःला 8 तास असं म्हटलं तर बरेच जण चक्रवतील. काही लोक झोपेमध्ये पण घुसतात, म्हणजे 8 आणि 8 16 तास काम करून झोपेचा पण वेळ वापरून घेतात. आणि सर झोप डिस्टर्ब होणं हे अनेक आजारांचं मूळ कारण आहे. खूप जण असं वाटतं झोप पूर्ण झाली पाहिजे. म्हणजे 8 तासाची झोप आपल्याला पाहिजेच सर. खूप लोकांना असं वाटतं सर की खूप काम केलं म्हणजे खूप पैसा येईल. पैसाच पाहिजे ना, असं नाही आहे. तुम्ही ते काम किती स्मार्ट करता याला खूप महत्त्व आहे. विदाऊट डेलिगेशन यू कांट डू एनिथिंग. छोटं काम तुम्ही करू शकाल, मोठं काम करायचं असेल मग तुम्हाला तुमचा स्वतःचा वेळ जातो, तुमची झोप जाते, बट स्टार्टलाही लक्षात नाही येत. मी म्हटलं ना, आपण आपल्या शरीराची खूप मोठी अवहेलना करतो आणि त्या अवहेलनेतनंच हे आजार निर्माण होत आहेत. आता मी तुम्हाला बोलता राहिलो की आपण जेव्हा म्हणतो भारतामध्ये आजार नंबर 1ला आहे, तर मी मागे बोललो ते रिपीट करतो. माझं काम आहे की पुणे मुंबई या आजारात पूर्ण भारतात नंबर 1ला आहे. पुणे मुंबई नंबर 1ला काय आपल्याला जाणवेल की जीवनशैली खूप फास्ट झाली. धावपळ म्हणजे ऊर फाटेच तो आपण धावतोय. तर इथे आपण थोडं शांत बसलो, स्वतःशी संवाद साधला किंवा तज्ज्ञ लोकांना तुम्ही भेटात, कोणालाही तुम्ही भेटात, म्हणजे प्लॅनिंग केलं पाहिजे जीवनाचं. अदरवाईज तुम्ही प्लॅनिंग नाही केलं, तुमचं प्लॅनिंग डॉक्टर करतात. म्हणजे तुम्ही आयुष्यावर पैसे कमवतात आणि मग एका हॉस्पिटलला तुम्ही पैसे जाऊन टाकतात, जे आपण बघतोय. जसं मी समजतो वेळेचं नियोजन आणि सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कामाचं नियोजन, ताणतणावाचं नियोजन. ताण येणारच असं गृहीत म्हटल्यानंतर मग त्याला काहीच प्रश्न नाही, पण आपण ताण टाळू शकतो. योगी लोकांनी संन्यास मार्गामध्ये मी असताना तुम्हाला मी आजही सांगतो, आज मी खूप मोठं काम करतोय. म्हणजे आजच्या डेटला मला सांगायला आनंद वाटेल की सध्या 300 पेशंट मी डेली ऑनलाईन त्यांना 2 तास शिकवतो. मी माझ्यासोबत 300 पेशंट असतात. खूप कमी डॉक्टर्स असतील जे पेशंटला ऑनलाईन रोज 2 तास देतात. हे मी देऊन 300 पेशंट किंवा अजून जो माझा बाकी जे बिझनेस आहे, फक्त मी हा एका कामात मी नाही आहे, अनेक बिझनेसमध्ये मी पार्टनर आहे, काम करतो. पण तुम्हाला कधी वाटणार नाही की धावपळ होते. धावपळ होऊ शकते नियोजन केलं नाही तर. म्हणजे प्रत्येकाने, मग ती गृहिणी असेल, नोकरीदार असेल, व्यावसायिक असेल, प्रत्येकाने वेळेचं नियोजन केलं पाहिजे. याच्याशिवाय आपण काय खातोय, तुम्हाला विचार. समजा मी आता ठीक आहे तुम्ही स्वयंपाक करत नाही, पण तुमच्या घरात समजा आई किंवा तुमच्या मिसेस स्वयंपाक करत असतील, त्या कुठे शिकल्यात हा स्वयंपाक करायला? त्यांच्या आईकडून. त्यांच्या आईकडून शिकल्या. त्यांच्या आई कुठे शिकल्या? त्यांच्या आईकडून, म्हणजे तुमच्या आजीकडून, पणजी आजीकडून. बरोबर आहे. पण पंजोबा तुमचं जे जीवनशैली जगत होता ते तुम्ही जगताय का? तुम्ही एक इंजिनियर व्यक्ती आहे,
हो आजचं लाईफस्टाईल, रिमोट पद्धत, सर्व आरामशीर झालं. पण जेवणाची पद्धत मात्र तीच आहे. हो हे आहे. जेवण तसंच करतो तसंच आपण. करतो आपण. बरोबर. आता समजा आपण एक साधारणपणे चर्चा करायची म्हटली या पॉडकास्टमध्ये, एखादी आपली आई ताई कसं स्वयंपाक करते, समजा आज एखादी भाजी बनवायची आहे, हम्म. तर पहिले आपण तेल टाकतो, हो राईट. त्यावेळेचं तेल तो वेगळं होतं, ते प्युअर होतं. ओरिजिनल असेल. म्हणजे आपण येस, ही ट्रिपल फिल्टरच्या नावाखाली त्यातलं सत्व काढून टाकतो, तेल टाकतो, मग जिरे मोहरी टाकतो, मग कांदा आपण त्यात टाकतो, टमाटे टाकतो आणि त्याला खूप चांगलं फ्राय करतो आपण. फ्राय केल्यानंतर त्यातलं सर्व सत्व निघून जातं सर. तेल निकृष्ट, पदार्थाचं सत्व गेलं आणि त्यात नंतर आपण जे काही भाजी बनवतो तिला पण भरपूर आपण उकळतो, त्यातलं सत्व जातं. म्हणजे करण्याची पद्धत फॉल्टी, जीवनशैली फॉल्टी, तेल फॉल्टी. पुन्हा आपण जर डीप गेलो, जे पदार्थ आपण आज खातोय ते आणि आपले पंजोबा जे पदार्थ खात होता याच्यात खूप फरक पडलेला आहे. फरक पडलाय. आणि याचाच परिपाक म्हणून पुन्हा किती प्रमाणात जेवण करावं, हा प्रमाण किती असावं. हे आयुर्वेदात सांगितलेलं. अर्ध पोट जेवण करावं, साध्या भाषेत. मी नेहमी साधं बोलतो, कुठला श्लोक न वापरता. मग समजा पोटाचे 4 भाग आपण केले, तर जेवण समजा असं जेवण तुम्ही केलं, पण चला माहीत नाही तुमचं अज्ञान आहे, जे आपण आता बोललो, खूप आयडियल जेवण तुम्ही नाही केलं स्वयंपाक, अर्ध पोट जेवण केलं पाहिजे. पोटाचे 4 भाग केल्यानंतर तिसरा हिस्सा द्यायचा आहे पाण्यासाठी. पाणी सुद्धा जेवताना घोट प्यायचं आहे. थोडं थोडं. हां, जेवण झाल्यानंतर जे पाणी पितो आपण ती पद्धत चुकीची आहे. म्हणजे भोजनांते वारी विषप्रदम म्हटले आमच्याकडे, की जेवणानंतर जर आपण पाणी पिलो ते विषासारखं आहे. हो जेवताना आवश्यक पाणी प्यायचं. 3 हिस्से झाले आणि चौथा हिस्सा मोकळा ठेवायचा आहे आपल्याला. आता बघा आपण जेवण कसं करतो इथपर्यंत, जसं ते शेवटचं जेवण करतोय, बरोबर आहे. हो आपल्या पुन्हा जेवायला मिळणारच नाहीये हो असं म्हणून आपण शेवटचं जेवण करतोय असं Correct. म्हणतो. नाही, म्हणून एका ठिकाणी म्हटलंय की तुम्ही कमी खा, जास्त आरोग्यवान राहाल. आता सुबत्ता वाढली, पुन्हा जेवणाच्या वेळा तुम्ही किती ठेवतात, दिवसातनं किती वेळ जेवतात, शरीर आहे 8 वाजेनंतर इन्सुलिनचं काम बंद होतं. आता तुम्ही रात्री 8 नंतर जेही जेवतात त्याचं पचन उशिरा होतं किंवा होत नाही, ते दुसऱ्या दिवशी पचन सुरू होतं. हो म्हणजे आता इथे वेळ कमी असल्या कारणाने पण आपण आहाराबद्दल एक वेगळा पॉडकास्ट घेऊ शकतो. कसं जेवण असलं हा, पाहिजे. इतकं डीप आहे सर. म्हणजे आपली आजी करत असलेली पद्धत, त्यातल्या चुका, त्याला जाळून टाकणं, ते बनवणं, खाण्याच्या पद्धती. आणि बघा पूर्वी आपल्याला आठवतं आपण मिठाई केव्हा तरी खात होतो, दिवाळीला वगैरे. आता तर मिठाई रोज मिळते आपल्याला, ऑनलाईन मिळते. हो. आणि खूप बरं, शरीर त्याप्रमाणे बदलत नाहीये. हम्म. शरीर निसर्गाच्या नियमाने तसंच आहे, काळ बदलला. मग याच्यात जो सर इथं जो जीवन जगण्याची कला नाही शिकला तो आजारी पडतो. बरोबर. मग असं एक नाही, या सर्व गोष्टी मला वाटतं मी आता तुम्हाला बेसिक सांगतोय. रुग्णाने जायची काळजी घेतली, सकाळी प्राणायाम, व्यायाम, हा जो श्वास असतो सर, या श्वासाचा डायरेक्ट संबंध आपल्या विचाराशी आहे. तुमचा श्वास जितका शांत, जितका खोल, जो तुम्ही आता घेताय तो जितका शांत, तो जितका खोल, तुमचे विचार शांत. हो श्वास असा ऑब्झर्व झालेला आहे, असा अभ्यास झालाय की जे लोक स्ट्रेसमध्ये असतात त्यांचा श्वास शॉर्ट आणि जोरात चालू असतो. ओके. त्यांनी फक्त सजग होऊन ॲब्डोमिनल ब्रीदिंग असेल किंवा जो आहे तो श्वास शांतपणे घेतला, जे तुम्ही आता घेताय, लगेच शांत वाटतं. अदरवाईज मी आता पाय बोललो की श्वास बदलला की विचार बदलतात. बरोबर आहे. दुसरं, विचार बदला श्वास बदलतो. प्राणायाम केलं की श्वास बदलतो, डोकं शांत होतं. निब्बाणामध्ये मी दोन्ही पद्धती वापरतो. मी तुमच्या विचारांवर काम करतो. एक्झॅक्टली. एकदा व्यक्तीचे विचार चांगले झाले, आता विचार मग लोक चुकतायत का? बरं, हे अज्ञानापोटी घडतं. आमचं काम आहे सांगणं. मग तुमचे विचार योगीसारखे पाहिजे, शुद्ध पाहिजे आणि तुमची ॲक्शन त्याप्रमाणे डिसाईड होते. मग तुमचा जर श्वास नीट असेल, तुमचे विचार शांत असेल, व तुमची पूर्ण हार्मोनल सिस्टीम बॅलन्स राहते. आपल्या शरीरामध्ये 7 प्रकारचे चक्र असतात मुख्यतः, आणि चक्र अनेक आहेत. मूळ चक्र 7 आहेत, मूलाधार चक्रापासून सहस्रारपर्यंत. या चक्रांवर आपण जे खातो ऋतुमानाने अनेक गोष्टींचा प्रभाव होत त्या चक्राभोवतीचे आपल्याला आजार होत असतात. खूप डीप आहे सर. एवढं जर आपण पाहिलं तर आयुर्वेदात सांगितलंय की ऋतुमानाप्रमाणे आपण शरीर शुद्धी करून घ्यायला पाहिजे. त्याचा आता पावसाळा संपला, पावसाळ्यामध्ये वात वाढतो. तो वातासाठी आणि खूप सुंदर आपल्या आसपास किंवा प्रत्येक शहरामध्ये चांगले डॉक्टर्स आहे जे पंचकर्म करतात, जे तुम्हाला योग्य ठिकाणी भेटतील.
आपल्या निब्बाणामध्ये आपण करून घेतो. शरीर शुद्धी करून, मन चांगलं ठेवून, शरीरासाठी तुम्ही व्यायाम करून चांगला आहार घेतला आणि एकदा लाईफ डिझाईन केले, की मला एक्झॅक्टली जीवनात काय पाहिजे आहे. मला नाही वाटत तुम्हाला हृदयविकार काय, तुम्हाला तर कोणताच आजार होणार नाही. खूप छान समजता सर तुम्ही हा प्रश्न. सर असे कोणते पदार्थ आहे की जे अवॉइड करावे ज्यामुळे हृदयविकार होण्याचे चान्सेस जास्त असतात? माझी एक सवय आहे, की सो सुनार के एक लोहार के. आणि ते पण सांगेल, की प्रत्येकाने या निमित्ताने उद्याचं आपलं हे प्रमाण कमी करायचं समाजामध्ये. प्रत्येकाने जेवताना 32 वेळेस घास चावायची सवय ठेवा. काहीही खा. 32 वेळेस चावा. याचे 2 फायदे आहेत. जेव्हा तुम्ही 32 वेळेस चावतात, तुम्ही नीट चावतात. तुम्हाला आनंद मिळतो त्यातनं आणि दुसरं तुम्ही कमी खातात. मग काही खा, ती कमी जाणार आणि अर्धं पोट जेवायचं आपल्याला. बरोबर आहे. पण 32 वेळेस चावण्यासाठी पण तुमचे विचार शांत पाहिजे. हे पण ऑब्झर्व झालंय, ज्यांचं वजन जास्त असतं, ज्यांना हृदयरोग होतात, ज्यांना बाकी हे सर्व जे आजार होतात, बहुतांश लोकांची खाण्याची पद्धत फास्ट असते. जसं मागे मी एकदा पॉडकास्ट झालंय आपलं डिस्कशन. जे लोक जे घाई खा- करतात. Yes, जे घाई करतात, जे त्यांनाच बीपी होतो. घाई करणारे पंक्तीमध्ये लवकर उठणार ते. त्यांना स्लो बोलणारे लोक आवडत नाही. आवडत नाही. मग आता इथेच आहे बघा, इथे निब्बाणा वेगळं काम करतं. म्हणून मी मला हाऊस म्हणून मी लोकांना सेंटरला किंवा इकडे नाही घेऊन जाता. की त्यांचा हा स्वभाव जोपर्यंत बदलत नाही, मग तुम्ही किती ब्लॉकेजेस काढले तर ते पुन्हा होतील. बरोबर. म्हणजे ब्लॉकेजेस करता करता लोकांना एकदा तीनदा करता करता मला तुम्हाला सांगायला आवडेल, असे अनेक अनुभव याच्यामध्ये येतात. आणि हे जर आपण बदललं तर पेशंट कायमचा बरा होऊ शकतो. आजारीच पडणार नाही पेशंट. बरोबर आहे. सर तुमचे आजपर्यंतचे निब्बाणात लक्षात राहिलेले अनुभव की जे खूप सुंदर होते की ज्याच्यात तुम्ही लोकांना बरं केलं, तर त्याबद्दल काय सांगाल? विशेषतः हृदयविकारामध्ये. हा, हृदयविकार. ओके ओके. सो यातला पहिला माझा जो अनुभव आहे, असे अनेक अनुभव आहेत, पण जे मला लाईफ टर्निंग होते त्यातला आहे, मी आत्तापर्यंत एकदा दोनदा तीनदा अँजिओप्लास्टी केलेले पेशंट पाहिले होते. एकदा माझा साम टी व्हीला शो झाला आजच्या 12-14 वर्षापूर्वी. बायपासला करा बाय बाय. तेव्हा तो शो 1 तास चालायचा. ज्या प्रेक्षकांना हवं असेल ते माझ्या यूट्यूब चॅनलला त्याचं पूर्ण मी ठेवलेलं आहे ते बघण्यासाठी. तर तो शो बघून मला आपल्या भारतातील शिक्षणतज्ज्ञ DY पाटील सर यांनी मला कॉन्टॅक्ट केला. ओके. तेव्हा ते त्रिपुराचे राज्यपाल होते. हा. तर ते म्हटले की माझी 7 वेळेस अँजिओप्लास्टी झालेली आहे. म्हणजे आत्तापर्यंत मी 3दा-4दा पाहिली होती. 7 वेळेस त्यांना दादा म्हणतात. दादा तिथं पण ते दादाच आहेत 7 वेळेस करून. मग ते म्हटले मला बघाल का? म्हटलं कुठे असता? मग पुण्यात. मग आमची पुण्यात भेट झाली. ती भेट बरेच वेळ चालली आणि त्यांना मी ट्रीटमेंट सुरू केली आजच्या 14 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि दादांचे ब्लॉकेजेस काढले आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांना आतापर्यंत पुन्हा त्यांना ऑपरेशन करण्याची गरज नाही पडली विथ रिपोर्ट. ते पण तेवढे पक्के आहेत. त्यांनी नेमाने औषध घेतलं, विश्वास ठेवला माझ्यावर. ॲक्च्युली दादांची स्वतःची 2 ते 3 MBBS कॉलेजेस आहेत. पण त्यांना वाटलं, त्यांनी मला बोलवलं, तो विश्वास त्यांचा होता. त्याच प्रोग्राममध्ये तुम्ही जर पाहिले तर मी पेशंटचे रिपोर्ट दाखवतोय की माझ्याकडे एक रुग्ण येतो आणि त्याला 80-90% ब्लॉकेजेस असतात. म्हणजे आता या ट्रीटमेंटमध्ये आपण काय करतो सर, की जेव्हा पेशंट माझ्याकडे येतो तेव्हा अंदाजे काम करत नाही, त्याचे पहिले पूर्ण रिपोर्ट्स करून घेतो. ओके. आणि दर 3 महिन्याला 6 महिन्याला रिपोर्ट क्रॉस चेक करतो. तर त्याच मुलाखतीमध्ये मी एक पेशंटचा रिपोर्ट दाखवलेला आहे की त्याला पूर्वी 80-90% ब्लॉक होते आणि ट्रीटमेंट दिल्यानंतर वर्षभरानंतर जो काही कालावधी आहे, संभाजीनगरला जाऊन त्यांनी जेव्हा रिपोर्ट चेक केले तर रिपोर्ट नील झाले पूर्णपणे. तर हा मला अनुभव होताच. शेवटी अनुभव हीच खात्री असते, गुरु असतो. आपण जे कष्टाने बनवतो आणि त्यातून मग मी जेव्हा DY पाटलांनी ट्रीटमेंट सुरू केली, त्यांना बरं केलं. मग आमचा आता ते तर आजारातनं बरे, ही गोष्ट 14 वर्ष. दादांचं वय आज 90-91 आहे आणि आमचं ठरलं आहे की आता दीर्घ आयुष्यासाठी प्रयत्न करायचा. आयुर्वेदामध्ये आपल्याकडे ते औषधं पण आहेत की इफ वन कॅन डिसाईड की डॉक्टर मला खूप दिवस जगायचं आहे आणि अशा माणसांचं जगायलाच पाहिजे जे इतरांचं भलं करताय. बरोबर आहे. त्यामुळे हजारो लोकांचं भलं होतं. माझं नशीब आहे, माझ्या आयुष्यात ते आले, त्यांना मी ट्रीटमेंट देऊ शकलो. ते मला मानता त्यांचा मोठापणा आहे, पण त्यांचा आजार बरा केला. मला हृदयविकारामध्ये हा अनुभव लक्षात राहिला. मला दुसरा एक अनुभव खूप सुंदर आहे सर, अनेक पेशंटपैकी की माझ्याकडे आय थिंक अमरावतीकडचे एक पेशंट यायचे आणि त्यांना मी औषध द्यायचो. ते बँकेचे ऑफिसर होते आणि त्यांना जनरली आपल्याकडे आल्यानंतर
पहिल्या महिनाभरात समजा ॲडमिट झाला किंवा मी त्याला प्रॉपर ट्रीटमेंट दिली, पेशंटने सपोर्ट केला, तर महिन्याभरामध्ये त्याला सिम्पटम्स जाणवायला लागतं की चेस्ट पेन कमी होतंय, दम लागणं कमी होतंय. लोकांना वाटतं आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे, उशिरा गुण लागेल, असं नाही आहे. म्हणजे 15 दिवस, महिना, मॅक्सिमम 1.5 महिन्यामध्ये पेशंटला जाणवतो, जर त्यांनी नीट फॉलो केलं तर सर्व गोष्टी. दम दम कमी झाला, चेस्ट पेन गेलं, पेशंटला विश्वास येतो, कारण पेशंट घाबरलेला असतो. हे आजार होतं काय, त्याला त्याला घाबरून टाकतात म्हणा किंवा तो घाबरतो की तुला पर्याय नाही. आता आता तो कल बदलला आहे, लोकांना कळतंय की नॅचरली जातं. विषय तर आपल्याकडे निब्बाणाचं जेव्हा बरोबर. नाव घेतलं. आता या पेशंटने काय केलं, 3-6 महिने ट्रीटमेंट झाली. मी पेशंटला नेहमी काय सांगतो की वर्षभरानंत आपण अँजिओग्राफी करू, म्हणजे त्याच्यामध्ये रिपोर्ट नील येईलच तुमचा, हो. काही ब्लॉक राहील. यांनी बऱ्याचदा पेशंट मलाही टेस्ट करतात, मला न सांगता हा पेशंट 6व्या महिन्यात नागपूरला एका डॉक्टरकडे गेला आणि जी त्याने पहिले अँजिओग्राफी केली होती. त्याला म्हटलं, सर मला अँजिओग्राफी क्रॉस चेक करायची. ते म्हटले तुला तर ब्लॉकेजेस आहे. पण ते म्हटलं मला बरं वाटतं, माझे ब्लॉकेजेस गेले. तर ते नागपूरचे डॉक्टर म्हटले, कार्डिओलॉजिस्ट, की माझं आयुष्य गेलं याच्यामध्ये, आत्तापर्यंत मी कोणीच पेशंट पाहिला नाही असा गेलेला. तू ऐक माझं, आपण अँजिओग्राफी करू आणि दिसली तर प्लास्टिक करून टाकू. पण पेशंटला विश्वास होता, त्याचे सिम्पटम कमी झाले होते आणि लिटरली जेव्हा अँजिओग्राफी केली, पेशंटचे जे 90, 80, 100 ब्लॉक होते, ते 30 किंवा 40 किंवा 20 दिसत होते. ते पण काय दिसतं, मध्ये चेक केल्यामुळे. अजून 3 महिने 6 महिने थांबला असा रिपोर्ट. मला अक्षरशः त्या डॉक्टरने विचारलं पेशंटला की ते डॉक्टर कोण आहे, कोणतं औषध वापरतात, त्यांचं नाव काय. मला वाटतं दत्त महाराजांच्या संप्रदायातले असल्यामुळे मग ते सांगितलं की आपल्या महाराजांच्या काळच्यातनं मी इकडे गेलो होतो. म्हणजे असे डॉक्टरांना, डॉक्टर जिथं मिरॅकल म्हणतात, असे अनुभव मला महिन्यातनं 3-4दा येतात. आत्ताच माझ्या एका पेशंटला हैदराबादचा एक डॉक्टर म्हटलं की अगर आपका सिझोफ्रेनिया ठीक हो रहा है, ये मेरे लिए मिरॅकल आहे. त्याला हे पण माहीत नाही त्या डॉक्टरना की त्या पेशंटच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. कारण एखादाच पेशंट सांगत नाही. म्हणजे सिझोफ्रेनियामध्ये जेव्हा पेशंट बरा होतो, डॉक्टर मिरॅकल म्हणतो. इकडं ब्लॉकेजेस जातात आणि चेतन सर, काम बोलतं. खरं आहे ते. काम दिसतं पण आणि बोलतं. काम आपलं कॉन्फिडन्स वाढवतो. बरोबर आहे. आणि तेच माझा एकच प्रयत्न आहे, प्रत्येकाचा योग आहे. माझं म्हणणं आहे की ह्या आजारात लोकांनी सापडू नये. प्रिव्हेन्शन खूप छान आहे, करावं. स्वतःला वेळ द्यावा. स्वतःला वेळ द्यायचा असतो हे पण लक्षात घ्या निमित्ताने. मोठं काम करा, खूप पैसा कमवा, पण शांत चित्ताने करा, प्लॅनिंग करून करा. बघा की जे लोक मोठे झालेत त्यांनी कोणत्या मोडाप ऑपरेंडी वापरल्या. कुत्र्यासारखं धावायचं, झोप वेळेवर नाही, जेवण वेळेवर नाही, मग आजार होतीलच. याच्यात मला एक मुद्दा प्रकाशन सांगावं असं वाटतं की निब्बाणामध्ये आपण वेगळं पण काय सर, की 27 वर्ष जेव्हा आता मी तुम्हाला पेशंटचा अनुभव सांगतो, मला ते आठवलं. 27 वर्षामध्ये आपण औषधांचे काही कॉम्बिनेशन केले. तसं तुम्हाला सांगितलं मी की व्यायाम, बाकी गोष्टी. एक असं औषधांचं, आयुर्वेद हे औषधाचं माहेरघर आहे, समुद्र आहे सर. आयुर्वेद म्हणजे समुद्र आहे. एक जन्म अपूर्ण आहे. तुम्ही किती खोल जाता समुद्रात, मग तुम्हाला ते हिरे मोती सापडतात. तसं आयुर्वेदामध्ये खूप औषधी आहेत आणि जिद्दीने आणि प्रयत्नाने मी जेव्हा ते शोधली, मला ती सापडली. आज जे आपण औषध देतो ते 27 वर्षाच्या अनुभवात एक सायंटिस्ट सारखं बनवलेलं मी कॉम्बिनेशन्स आहेत. म्हणजे पूर्वी एवढं काही सिस्टीम नव्हती, तेव्हा माझ्या औषधांनी पण पेशंटचे ब्लॉकेज जात होते. म्हणजे जे मी पूर्वीचे तुम्हाला अनुभव सांगतोय, आता अमरावती अकोल्याकडचा बरोबर. सर, आता मग त्याला मी अजून फास्ट कसं होईल, अजून बेस्ट कसं होईल, मुळापासून. मग हे सेंटरची आपण त्यातनं कल्पना आली आणि ऑनलाईन जे आता आपण शिकवतो त्यामध्ये औषधांशिवाय आपण एक शिक्षण पद्धती शोधून काढलेली आहे, निबाना पाथ ऑफ लाईफ नावाची. जसं विपश्यना आपण बघतो किंवा कुठल्या पद्धती बघतो, ती पद्धतीला एखाद्या व्यक्ती आला आणि त्यांनी वर्षभर फॉलो केलं. आम्ही फॉर्मॅट असा बनवला की त्यांनी वर्षभर फॉलो करावं, व्यक्ती वाल्याचा वाल्मिकी होतो सर. बदल होतो. हो, कम्प्लिटली माणूस बोलतो, कम्प्लीट शिफ्ट होतो. मग त्या शिफ्टमध्ये सर्व गोष्टी बदलतात. कारण आपण म्हणतो ना, जित्याची खोळ मेल्याशिवाय नाही जात. किंवा स्वभाव बदलत नाही. स्वभाव निश्चितपणे बदलणं टफ आहे, कारण तो आई वडील, मागचा जन्म, या जन्माचा अनुभव. पण प्रयत्न केला. माझा हा 27-30 वर्षाचा अनुभव आहे अध्यात्मातला, की व्यक्ती बदलतो. फक्त त्याला प्रयत्न करावे लागतात, प्रॉपर गुरु लागतो, मात्र चिकाटी जिद्द लागते काही मोठ्या कमी करण्यासाठी.
ते सर्वांचा परिपाक आपण जर एकत्र केला तर खूप बेस्ट आणि आनंददायी प्रवास आमचा चालू आहे सर या निमित्तानं. बरोबर. सर, निब्बाणाच्या मार्फत आपण अजून कोणकोणत्या आजार दूर करताय? हो सर, आता जसं आपण हृदयविकाराचं घेतलं, याशिवाय मी आता बोललो सुद्धा की मायग्रेन आम्ही एक प्रामुख्याने बरा करतो. जिथं सर असाध्य लेबल आलो त्या ठिकाणी माझ्यातला सायंटिस्ट जागा होतो, आध्यात्मिक गुरु जागा होतो. आज आपण मायग्रेनचे आपल्याकडे शेकडो रिपोर्ट्स आहेत. ओके. त्याच्याशिवाय बायपास अँजिओप्लास्टी टाळणं जे आता आपण बोलतोय, वंध्यत्वामध्ये ज्यांना 20-30 वर्ष बाळ झालं नव्हतं, अशा अनेक पेशंट माझ्याकडे खूप सहज त्यांना बाळ झालेत. अशा अनेक यशस्वी उदाहरणं आहेत वंध्यत्वामध्ये. म्हणजे असं आजकाल बऱ्याचदा ते आर्टिफिशियल निघालेलं आहे. ते करून सुद्धा लोकांना अपयश येतं. IVF का? एक्झॅक्टली IVF ते करता करताच आपले औषध घेतले तर तो निकाल पण लवकर लागू शकतो. ते करा, सोबत हे घ्या किंवा हे एकटं घ्या जसं जमेल. नंतर सोरियासिस स्किन डिसीज मधला मोठा आजार तो आपण कायमचा बरा करतो. पांढरकोळ बरा करतो. पुरुषांच्या ज्या समस्या असतात, माणसं ओपनली बोलत नाही. माझा नेहमी बरं असतो की आपल्या याच्यामध्ये काम जीवनाबद्दल बोलल्या जायला पाहिजे ओपनली. तो पण आपल्या शरीरातला एक अवयव आहे. स्त्री असेल पुरुष असेल त्या संबंधी सर्व आजार आपण बरे करतो. संधिवातामध्ये एक प्रकार आहे सर आमवात नावाचा. आमवातामध्ये मल्टिपल जॉईंट कॅप्चर होतात, म्हणजे एक नाही सर्व जॉईंट दुखतात. आणि आमवाताला कुठेच 100% उपाय नाही आहे. अनेक आमवाताच्या सक्सेसफुल स्टोरीज आपल्याकडे आहे. स्पॉन्डिलोसिस, मणक्याचं ऑपरेशन सांगितलं असेल, कॅन्सर, नंतर सर किडनी फेल्युअरचे बरेचसे प्रश्न वाढलेले आहेत. डायबिटीसला कायमचा आपण रिव्हर्स करू शकतो. म्हणजे तुम्ही सांगाल तो आजार, फक्त पुन्हा तेच रुग्ण पक्का पाहिजे आणि फॅमिली सपोर्ट. विशेषतः मानसिक आजारामध्ये मला फॅमिली सपोर्ट अधिक लागतो. इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट. सर, तुम्ही जेव्हा पॉडकास्ट आपला सुरू झाला तेव्हा तुम्ही असे बोलले की कोढं दूर होऊ शकतं. हो हो म्हणजे जे व्हाईट असतं काही हो. स्त्रियांना किंवा पुरुषांना, हो ते घालवू शकतो आपण. हो त्यालाच पांढरं कोड आपण म्हणतो. सोरायसिस नंतर मी जे नाव घेतलं ते पण काय सोरायसिस मध्येच येते. सोरायसिस हा स्किनचा वेगळा आजार हा, आणि पांढरं कोड म्हणजे पांढरं कोड. कोड. मग ते किती दिवसात जाऊ शकतं आता सर? कारण depend, ते एखाद्या काही लोकांना खूप जास्त असतं. मी तेच सांगतो, डिपेंड की ते किती ठिकाणी आहे, चेहऱ्यावर आहे का पूर्ण बॉडीवर आहे. आणि इथं येऊन सर्व आजाराचं जे मी वर्णन करतोय ना, त्या पेशंटचा रिस्पॉन्स मला कसा मिळतो, आजार कसा, माणसाची मनोवृत्ती पण खूप काम करते सर. श्रद्धाळू आता मी बघतो जे माझ्याकडे अनेक लोक, माझी मोठी टीम आहे. म्हणजे आज आमचे 300 माझे पेशंट म्हणजे माझी फॅमिली असते सर. आज माझे फॅमिलीचा आमचा फॉर्मॅट असा आहे की या लोकांचा, ज्यांचा मी असं ऑब्झर्व केलंय, ज्या लोकांचा विश्वास जास्त असतो त्यांना लवकर फरक पडतो. संशय बुद्धी विनश्यती, संशय नसावा. श्रद्धा असेल, आजार त्याचा कसा आहे, तो किती प्रामाणिकपणे स्वीकारतो आहे, फॅमिली सपोर्ट कसा मिळतो, याच्यावर रिझल्ट डिपेंड असतात सर. सर, तुमचं खूप मनापासून धन्यवाद. खूप छान माहिती दिली तुम्ही. ज्याही लोकांना सर आपल्यासोबत कनेक्ट व्हायचंय तर ते कोणत्या पद्धतीने होऊ शकतात? अच्छा, सर पहिली गोष्ट मी सर्व रुग्णांना या निमित्ताने किंवा साधकांना सांगेल की आमच्याकडे येताना कोणतीच घाई करू नका बरं. कारण मी मागे 2-3 पॉडकास्ट केले. प्रत्येक जण नाही पण काही जणांना काही इच्छा असते, फोन करणार, तुमचा दवाखाना कुठे आहे, आम्हाला यायचं आहे, बघायला यायचं आहे. माझी पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. आपली सर ट्रीटमेंट पद्धती तुम्हाला सांगू इच्छितो मी, 99% ऑनलाईन आहे. म्हणजे ज्यालाही कुणाला ट्रीटमेंट घ्यायची असेल किंवा कोणतीही मग त्याला म्हणजे कोर्स करायचा असेल, गर्भसंस्कार किंवा आता आपण जे बोललो सर्व, मनाची स्वभाव बदलण्याचे असेल किंवा कोणता आजार बरा करायचा असेल, तर माझ्याकडे डायरेक्ट यायला परमिशन नाही आहे. तर मी स्वतः योगी जीवन जगतो, शांत जीवन जगतो. माझी पूर्ण टीम, आपले सेंटर्स आहेत. पहिला मार्ग आहे त्यांनी आम्हाला व्हॉट्सॲप करावं. कॉल सुद्धा करू नये, कारण कॉल घ्यायला आणि बोलायला पण खूप वेळ जातो. जो आता तुम्ही द्याल किंवा आपण त्यांना सांगू, त्यांनी व्हॉट्सॲप करावं. व्हॉट्सॲप केल्यानंतर सर त्यांना मी 2 तास स्वतः प्रत्यक्ष भेटतो. आम्ही त्यांना भेटतो 2 तास झूम मिटिंगवर. कोणती ट्रीटमेंट घ्यायची असेल, डायरेक्ट न येता, डायरेक्ट न बोलता, मला तुम्ही झूम मिटिंग होती, त्याचे काही मूल्य असतात. रुग्ण आणि त्याच्यासोबतचा सारथी म्हणजे असा व्यक्ती जो ट्रीटमेंट काळात त्याच्यासोबत राहणार आहे. ओके. आम्ही तर पूर्ण लक्ष ठेवतो, पण मला घरातला एक व्यक्ती लागतो लक्ष ठेवायला, सोबत त्यांच्या पाहिजे. ही 2 लोक मानसिक आजारामध्ये पूर्ण फॅमिली मला पहिले झूम मिटिंगवर भेटतात. मग त्यांना मी पूर्ण कारण ही ट्रीटमेंटचा पॅटर्नच पूर्ण वेगळा आहे बाकी पॅटर्नपेक्षा.
लोकांना काय वाटतं सर, औषधे घेतले म्हणजे मी बरं होऊन जाईल, हम्म. आश्रमात आलो 5 दिवस थांबेल, मला ते खूप सोपं आहे करणं, पण मी तसं करत नाही. हा. मी तसं करत नाही सर. म्हणजे मी आहे आश्रम आहे ठिकाण म्हणून ॲडमिट करत नाही आणि लोकांनी पण तसं करू नये, मला सांगू नये. 2 तास मी त्यांना पूर्ण ट्रीटमेंट शांतपणे समजून सांगतो. एकदा त्यांना ट्रीटमेंट कळाली, त्याच्यानंतर काही ऑनलाईन जे समजा आता विदेशातले पेशंट आहेत, दुबई असेल, ऑस्ट्रेलिया असेल, त्यांना किंवा भारतातले सुद्धा, ज्यांना येता येत नाही, ज्यांना इच्छा ऑनलाईन चालतं, आम्ही त्यातले ऑनलाईन ट्रीटमेंट त्यांना देतो. ती लगेच सुरू होते. आणि ज्यांना ऑफलाईन मला भेटायचं आहे, त्या सिटीमध्ये आम्ही त्यांना कळवतो, की या दिवशी मी असणार आहे. पहिले मात्र मी भेटणार. माझ्यानंतर जे माझे डॉक्टर्स टीम आहे, डॉक्टर अपेक्षा मॅडम आहे, ज्या माझ्या मेन डॉक्टर आहेत. अजून मोठी डॉक्टरांची टीम माझ्याकडे आहे. मग माझे डॉक्टर्स त्यांना भेटतात आणि शांतपणे समजून घेतल्याने त्यांना एक ट्रीटमेंटचा प्रोग्राम दिला जातो. त्या प्रोग्रामनंतर मग कधी ॲडमिट व्हायचं का व्हायचं नाही का ऑनलाईन, मी प्रयत्न काय करतोय, की कमी वेळात घरी बसल्या-बसल्या ऑनलाईन ट्रीटमेंट घेता येईल का? ऑनलाईन मी पहिले प्रयत्न करतो. अर्थात मी डॉक्टर असल्याने हे आम्ही ठरवतो, की या रुग्णाला कोणती अवस्था द्यायची. त्याच्यानंतर मी त्याला कोणत्या सेंटरला किती दिवस ॲडमिट करायचं. मग पुढच्या अनेक प्रोसेस त्यातनं आपल्या ठरतात. यासाठी रुग्णांना मला WhatsApp करायचं आहे सर. व्हॉट्सअप करा, नंबर दिलेला आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, पूर्ण नंबर टाकलेला आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट जे सरांचं मेन असतं, की ऑपरेशन अवॉइड करण्यासाठी तुम्ही आधीच प्रिकॉशन घ्या गोष्टींच्या, आणि निब्बाण जीवन पद्धती जी आहे सर आपली, त्या पद्धतीतून तुमचं हे सगळं कार्य चालू असतं. एक्झॅक्टली. म्हणजे मी जे शिकलो, मी जी शांतता प्राप्त केली माझ्या यौगिक प्रवासातून, तर तीच मी स्प्रेड करतोय. मला तो बरोबर. आनंद मिळाला आणि म्हणून मी घाई करत नाही. काही करा. तसं म्हटलं तर खूप पेशंट वेटिंगला आहेत, परंतु असं घाई केली ना, आणि बाकी ठिकाणी हेच चालू आहे. आजारी पडताना पण घाई, ट्रीटमेंट घेताना पण घाई, हो. आणि डॉक्टर पण चुकून घाई केली तर मग घाईच घाई. तर इथे ते होऊ देत नाही. म्हणून माझं सर्वांना सांगण्यात यायचं असेल तर शांतपणे या, योगिक मार्गाने या. जे करू ते प्रामाणिकपणे कायमचं कसं बरं होईल आपण त्यासाठी प्रयत्न करतो सर. धन्यवाद सर. थँक्यू सर, थँक्यू.